रायगडचा तरुण घेणार गगन भरारी. अलिबागमध्ये अत्याधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरची सुरुवात. एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्ण संधी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळत असताना आता स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होत आहेत. त्यामुळे रायगडचा तरुण गगन भरारी घेण्यासाठी सज्ज होतोय. अलिबागमधील PNP नाट्यगृहात आधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात करिअर घडू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे केंद्र मोठी संधी ठरणार आहे. PNP एज्युकेशन सोसायटी आणि ISP यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात विशेष रोजगार आणि करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ISP संस्थेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी ग्यारी खन्ना यांनी तरुणांना प्रेरित करताना सांगितले की देशात विमानतळ आणि एअरलाइन्स उद्योग झपाट्याने विस्तारत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अलिबाग आणि रायगड परिसराचे महत्त्व आणखी वाढले आहे. येत्या काळात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. मात्र या संधी मिळवण्यासाठी स्थानिक युवकांनी स्वतःला कौशल्यपूर्ण बनवणे अत्यावश्यक आहे. ते पुढे म्हणाले, आज ग्रामीण भागातील अनेक युवकांमध्ये क्षमता आहे, पण योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा अभाव आहे. म्हणूनच आम्ही हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य प्रशिक्षण असेल तर रायगडातील युवक देशभरात आपली छाप पाडू शकतात. यावेळी शेकाप महिला राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्थानिक युवकांच्या रोजगाराचा मुद्दा ठामपणे मांडला. जिल्ह्यातील तरुण बेरोजगार राहू नये हीच माझी खरी इच्छा आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना योग्य दिशा आणि रोजगार मिळणे गरजेचे आहे. गावागावातील मुलांना मोठ्या शहरात भटकंती करावी लागू नये म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की या प्रशिक्षण केंद्रामध्ये एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट ऑपरेशन, एअरपोर्ट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, ग्राहक सेवा, हेल्थकेअर सपोर्ट, कॉर्पोरेट ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल्स, ग्रूमिंग आणि व्यक्तिमत्व विकास यांसारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार सहाय्यही देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी हे केंद्र करिअर घडवण्याचे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. बॅच ऑलरेडी आपण बाहेर काढले, काहीतरी आता जाहीर केलं की काही मुलं आपल्या इथं प्लेसमेंट झालेली आहे. नक्की किती मुलं प्लेसमेंट झाले आणि कशा स्वरूपाचं ऍडमिशन आहे, कशी त्यांना आपण नोकरीची संधी दिलेली आहे? आपली उद्यापासून काउन्सेलिंग आणि बॅचेस वेगळ्या वेगळ्या कोर्सचे चालू होणार आहेत आणि आपण जवळजवळ 16 पोरांची बॅच ऑलरेडी थोडं कोर्सेस ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. माझी जी टीम आहे, टीम चित्रलेखा पाटील कनेक्ट्स, ही सुद्धा कायम प्रयत्नशील असते ISP बरोबर त्या मुलांना रोजगार देण्यासाठी. काही युवकांना आणि तरुणींना काय आव्हान असणार आहे? एका बाजूला बेरोजगारीची मोठी या ठिकाणी संख्या दिसते आणि त्या पद्धतीनं प्रकल्पामध्ये देखील नोकऱ्या उपलब्ध नाहीत. अशा ही कशी संधी त्यांनी पाहावी या संधीकडे? नाही, आता मला जे दिसतंय त्याच्यात महागाई एका वेगळ्या टोकाला जाते आणि बेरोजगारी तर आहेच. मग अशा आमच्या कुटुंबाने मागच्या 4 पिढ्या रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी काम केलेलं आहे आणि PNP ही एक रायगडमधली महत्त्वाची शिक्षण संस्था आहे आणि आज नवी मुंबईचं एअरपोर्ट आलं आहे, तर त्या अनुषंगाने PNPनी ISP बरोबर पार्टनरशिप करून एअरपोर्ट रिलेटेड कोर्सेसचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे, जेणेकरून ते कोर्सेस करून मुलांना नोकऱ्या लागण्याचा चांगली संधी मिळू शकते. आणि हाच आमचा प्रयत्न आहे की आपला स्थानिक इथला पोरगा एअरपोर्टमध्ये नोकरीला लागला पाहिजे. इथल्या नवी मुंबईच नाही पण भारतातल्या कुठल्याही एअरपोर्टला. आणि ISPचा प्रयत्न आहे. साधारण किती युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे? आता किती लोक हे घेतात, किती लोक कोर्स घेतात, किती करतात, पण माझ्या हिशोबाने मतदारसंघात मी 400 ते 500 मुलं, गॅरेजी तर 5000 म्हणतात,
की त्यांना कॉन्फिडन्स आहे की खूप डिमांड खूप असणार आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात जर मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला तर 4-5 हजार पोरं आपण लावू शकतो. से तो 10वीं पास से लेके आईटीआई वालों से लेके आईटीआई मैकेनिकल इलेक्ट्रिकल से लेके 12th पास ग्रेजुएट्स पोस्ट ग्रेजुएट्स भी हमारे कोर्स कर सकते हैं. अलग अलग कोर्सेज हैं और उसके हिसाब से उनको हम नौकरी सपोर्ट करते हैं एविएशन में, हेल्थ केयर में, लॉजिस्टिक्स में. तो ये सब सेक्टर्स और ये सारे सेक्टर्स ग्रोइंग हैं और हर एक में नौकरी की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है. सर अभी तक आपके जो साइट है वहाँ से कितने बच्चे को यहाँ पर रोजगार मिला है, नौकरी की संधि मिली है? अभी हमने पिछले 4 साल में रायगढ़ से ही ऑलमोस्ट 450 स्टूडेंट्स को ट्रेनिंग की है और पिछले 10 दिन में ही 160 बच्चे नौकरी पे लगे. रायगढ़ के युवाओं के लिए आपका क्या संदेश होगा, क्या करना होगा, इस अपॉर्चुनिटी का किस प्रकार फ़ायदा उठाना चाहिए? बिल्कुल उठाना चाहिए. नवी मुंबई एयरपोर्ट आ गया है. रायगढ़ इज़ गॉट इट्स ओन बिग एयरपोर्ट नाउ. 3 गुना बड़ा मुंबई एयरपोर्ट से नवी मुंबई होने वाला है. सो रिक्वायरमेंट इतनी ज़्यादा होने वाली है और हर फील्ड में, चाहे वो मैकेनिकल इंजीनियर हो, चाहे इलेक्ट्रिकल हो, चाहे वो एग्रोटेक किया हो, फूड टेक किया हो, इन सब के लिए रिक्वायरमेंट. बिकॉज एयरपोर्ट बहुत बड़ी चीज़ है, खाली ये पायलट और एयर होस्टेस से नहीं है, बहुत सारे डिपार्टमेंट्स होते हैं. सो रिक्वायरमेंट विल बी एक्सटेंसिव. सो डेफिनेटली अगर स्टूडेंट्स अब फ़ायदा नहीं उठाएंगे तो कब उठाएंगे.